राम राम मंडळी, नमस्कार. गजाली यांच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या मोस्ट वॉन्टेड चड्डू विषयावर. मला वाटतं मराठीमध्ये रोस्टर्सच्या दुनियेमध्ये चड्डू विषयाला वाचा फोडणारी सर्वप्रथम रिॲक्शन आणि रोस्टिंग चॅनल हे माझंच असेल, अर्थात आपलं गजाली गँग. याआधीही मी चड्डू विषयाला वाचा फोडली होती. तो माझा चड्डू विषयावरील फर्स्ट व्हिडिओ होता. अहो ताई, तुम्ही कसं म्हणता की तुम्ही चड्डू विषयावरच्या अगाध ज्ञान देणाऱ्या सर्वप्रथम मराठी व्लॉगर आहात, इन्फ्लुएन्सर आहात. म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणतात ताई स्वतःला, हां तेच काय ते आहात. कारण सगळेच आजकाल व्लॉगर इन्फ्लुएन्सर झाले आहेत ना बाबा. आता खरे इन्फ्लुएन्सर कोण आणि खोटे कोण ते मला आता काय कळतच नाही. मग मी म्हटलं की तुमच्याबरोबर पटकन आपण नंबर लावावा ना, म्हणजे मला पण बनता येईल चड्डू विषयाला रोस्ट करणारी प्रथम रोस्टर. तसं खरं सांगा ताई, तुम्ही लोकांचे व्हिडिओ कॉपी करताना फक्त कोणाचा तरी दुसऱ्याने बनवलेला व्हिडिओ हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तो उचलता आणि मराठीत ट्रान्सलेट करताना असे काय काय वर्ड्स देऊन गोडगोडुले, म्हणजे ते तुम्हाला गोडगोडुले वाटतात आणि तुमच्या पब्लिकला गोडगोडुले वाटतात, पण आम्हाला ते खूपच क्रिंज वाटतात. चड्डू, ढुंगू, मग जांघेला जांगू का नाही म्हणालात ताई तुम्ही? जांघेला तर तुम्ही जांग 10 वेळा म्हणालात. मग तेव्हा पण बोलायचं नसं सगळ्यालाच. त्याचं पण आम्हाला लाज वाटते. काहीतरीच काय, असं थोडीच आहे की फक्त चड्डू आणि ढुंगूची लाज वाटते आणि जांघेला बोललं तरी काय चालतंय. असं स्वतःच्या सोयीप्रमाणे नाही बोलायचं. जांघेला पण जांगूच बोलायचं, जंघू. इतके दिवस ताईंनी कधी एक्सप्लेनेशन नाही दिलं, पण बहुतेक आपलं पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत पोचलं असावं, तर त्याच्यामुळे ताई लगेच एक्सप्लेनेशन घेऊन आल्या. व्हिडिओच्या अखेरीस ताईंनी सांगितलं की त्यांनी हे असे सो कॉल्ड गोडगोडुले वर्ड्स का इन्व्हेंट केलेत. ताईंच्या म्हणण्याप्रमाणे सोशल मीडियावरती चड्डी, निकर्स, अंडरवेअर्स, अंडरगार्मेंट, पॅन्टीज हे शब्द अश्लील मानले जातात. म्हणजे जेव्हा ह्या शब्दांचा प्रयोग होतो तेव्हा घाणेरड्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. हो का? मला तर हे जास्त चांगलं वाटतं, सोफिस्टिकेटेड वाटतंय चड्डूपेक्षा. आणि राहिला प्रश्न ढुंगूचा, तर ढुंगूलाही मराठीमध्ये शब्द आहेत, नितंब. आणि प्रत्येक वेळेलाच इतकं मराठी शुद्ध बोलण्याची गरज नाही. तुम्ही तर असं म्हणता जसं काय तुम्ही अजिबातच इंग्लिश शब्दांचा शब्दप्रयोग करत नाही. रिक्वायर्ड असेल तिथे बोललं तरी हरकत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला हिप बोन वगैरे असं आपण बोलतोच नाही का? काय ढुंगूचं बोन बोलणार? तरी नशीब, वक्षस्थळाला ताई वक्षस्थळच म्हणतात, ब्रेस्टच म्हणतात. उगाचच तिथे लड्डू बिड्डू डुड्डू अशी काही नावं नाही दिली. थँक गॉड. काय ताई, काय तुमचं एक्सप्लेनेशन राव? बकवास. स्वतःचा पॉईंट प्रूव्ह करायचा म्हणून काहीही फेकायचं, काहीही सांगायचं, लोकांना फुल तोत्या बनवायचं. तुमचा विषय चांगला असतो, तुमचं एक्सप्लेनेशन पण मी म्हणते नाही ते एवढं काही खास नसतं. ठीक आहे, तुमचा विषय चांगला असतो, तुमचं जे काही तुम्ही माहिती देता ती थोडक्यात सांगितली तर बरं होईल, तर ती पण एक ठीक आहे महत्त्वपूर्ण माहिती असते. पण तुम्ही ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करताना ते खूपच नेक्स्ट लेवल क्रिंज असतं, यात वाद नाही. तर ते थोडं नॉर्मलाइज करा. उगाचच लाडे बोलू नका, छान नाही वाटत ते. आणि तुम्ही ज्या महिलांसाठी व्हिडिओज बनवता ते भलेही चला, म्हणजे एका टीनएजरपासनं ते एका वयोवृद्ध महिलेपर्यंत अशा महिलांसाठी ते व्हिडिओज बनवले जातात. अगदीच काही तुम्ही प्री के जीच्या मुलींसाठी व्हिडिओज बनवत नाहीत. जेव्हा बनवाल त्यांच्याशी रिलेटेड बनवाल तेव्हा यूज करा ना हे शब्द. पण एका मॅच्युअर व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीच्या कपड्यांसाठी किंवा त्या व्यक्तीच्या बॉडी पार्ट्ससाठी एक मॅच्युअर वर्ड असेल तर जास्त छान वाटेल असं मला तरी वाटतं. आणि ताई म्हणाल्या की हा व्हिडिओ मला फक्त आणि फक्त महिलांसाठीच बनवायचा होता. पुरुषांना उद्देशून मला बिलकुल काही बनवायचं नव्हतं. पुरुषांना ह्या व्हिडिओसाठी स्थान नाही. अय्या, म्हणजे तुम्ही पुरुषांसाठी पण व्हिडिओ बनवता का? हां, ते लास्ट टाईम मी तुम्हाला बोलले होते ना मंडळी, ते स्त्रीने असं सेक्सी दिसू नये का वगैरे आणि ते साडीवर उचलणं वगैरे, ते प्रकार बहुतेक ते पुरुषांना ओरिएंटेड व्हिडिओज असतील. ऐसा क्या? मग
स्त्रियांसाठीच जर बनवत होतात तर स्त्रियांना काय डिरेक्टली ॲड्रेस केलं तरी चालण्यासारखं होतं. मग कशाला आडून आडून बोलायचं. आणि मग पुरुषांसाठी असतो तेव्हा तुम्ही खुल्लम खुल्ला बोलता का? समजले मंडळी, समजले? काही म्हणतात की ह्या गोष्टींना मी तर एकदम प्रेमाने आणि मायाळू रीतीने बघते आणि असं असं कुरवाळतात ताई. ते कुरवाळणे ना ताई, ते खूप यक वाटतं ऑन कॅमेरा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल, तुम्ही मला जज कराल, मी तुम्हाला जसं करते त्याचप्रमाणे तुम्हालाही करण्याचा हक्क आहे. तर तुम्हाला पण असं वाटू शकतं की त्याच्यामध्ये काय आहे घाण वाटण्यासारखं, हे तुमच्यासारख्या लोकांमुळेच असं होतं वगैरे, हे सगळं बोलूच शकता तुम्ही. पण मी पण माझा फक्त दृष्टिकोन सांगते की तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही असं काहीतरी घाण आणि असं एकदम असं काहीतरी असं ट्रीट करतो की हे काहीतरी अभद्र आहे, हे काहीतरी छान नाही आहे, हे वाईट आहे असं. हे जनरलाइज किंवा हा माइंडसेट तुम्ही स्वतःच क्रिएट केलेला आहे. कोणी तुम्हाला असं सांगितलं का, किंवा कोणी तुम्हाला असं बोललं का, किंवा आजकालच्या दुनियेमध्ये कोण आहे असं, माझ्या मंडळींपैकी असं कोण आहे की ज्यांना असं चड्डी किंवा निकर किंवा इनरवेअर्स ह्याची घाण वाटते? घाण वाटण्यासारखं याच्यात काय आहे? आणि अगदी प्रेमाने कुरवाळण्यासारखं पण काहीही नाही आहे ताई. ती काय आपल्या आईच्या साडीची शिवलेली गोधडी नाही आहे की तिला उचलून असं प्रेमाने कुरवाळलं आहे आणि तिचं असं उबदार म्हणजे तो स्पर्श आपण आपल्याला आईची आठवण करून देतो. किंवा नवऱ्याचा शर्ट किंवा बॉयफ्रेंडचा म्हणा, ज्यांचं लग्न नसेल झालं तर त्यांचा शर्ट, किंवा एखाद्या स्त्रीचा एखादा शर्ट, टॉप और साडी किंवा ड्रेस, ज्याला असा मस्त तिचा फ्रेग्रन्स आहे, तिचा परफ्यूमचा फ्रेग्रन्स आहे, त्या हजबंडचा म्हणजे जे काही त्या शर्टाला आपला एक शरीराचा नैसर्गिक सुगंध असतो तर तो आहे. तर त्याला असं कुरवाळतो आहे आपण आठवणीने, किंवा आपण त्याला असं जवळ घेतो आहे. तर ही तर चड्डू आहे ताई. चड्डू मला वाटतं असं जवळ असं कुरवाळणं आणि चड्डूला असं मायेने असं जवळ वगैरे घेणं, हे कुठल्या लेवलचे लोक करत असतील ते आता मला सांगायला नको. इट्स ओके, म्हणजे हा टोटली माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण ते उगाचच असं काहीतरी त्याला क्यूटनेसचं लेबल लावायचं आणि मी किती क्यूट आहे आणि मी किती सगळ्या गोष्टींना असं क्यूटली हँडल करते आणि मी सगळ्या गोष्टींना असं कुरवाळते, हे दिस इज टू मच. ह्याचं काही जस्टिफिकेशन असू शकतं असं मला तरी वाटत नाही. त्या निकर्स जेव्हा त्या एक्सप्लेन करत होत्या तेव्हा त्यांना सांगायचं होतं की हाय वेस्ट निकर आपण वापरली पाहिजे, सो दॅट आपलं जे पोट असतं ते झाकलं जातं. पण आता ताई कुठेही काही अगदी ओव्हरलोड असतो त्यांचा, क्यूटनेस ओव्हरलोडेड. तर ताई म्हणतात छान असं पोट आपलं जे वर आलेलं असतं, कधी आपण असं व्यवस्थित जेवतो, खूप खातो, चांगलं मस्तपैकी पोट भरून खातो आणि मग आपलं पोट येतं वर, किंवा डिलिव्हरीनंतर आपलं पोट सुटतं, कोणाकोणाचं डिलिव्हरीच्या आधी पण सुटलेलं असतं. हे ताई म्हणाल्या आहेत, हे ताई म्हणाल्या आहेत. हां, तर ते असं छान असं पोट आलेलं असतं, ते आपल्याला असं वाटतं की आपण वर सारायचं की खाली सारायचं ते काहीच कळत नसतं आपल्याला. तर ताई ते छान असं पोट आलं आहे ना, तर मग ते इतकं छान आहे ना, तर मग ते छान पोटाला कशाला आपण सारायचं, कशाला लपवायचं जर ते इतकंच छान आहे तर? स्वतःच बोलायचं, स्वतःच्या वाक्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं, कसलं काय काय एक्सप्लेनेशन देता तुम्ही? तुमचे पॉईंट्स बरोबर असतात, पण ते पॉईंट जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करायला घेता ना, तेव्हा ते उगाचच असं तुमच्या नावाप्रमाणे बळबळच काहीतरी आव आणून आणि बळबळच काहीतरी घुसवून बोलल्यासारखं वाटतं. मिस बळबळकर ताईंचा एक वर्ड मी नोटीस केला, टिप्सला ताई टिपा म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला अशा बऱ्याच टिपा देऊ शकते. ताई मला वाटतं मला परत तुमचा ब्रेसियरचा व्हिडिओ बघावा लागेल, ब्राचा जो तुम्ही केला होता. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही जे टिट्स दिसतात तर त्याला कसं कवर करायचं त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. तर त्याला तुम्ही टिट्सच बोललात की टिटा बोललात? उगाचच आपलं काहीतरी. आणि त्यानंतर ताई जेव्हा शॉर्ट ड्रेस किंवा आपण
एक वन पीस किंवा असं काही घालतो जे शॉर्ट असतं, तर त्याच्या आतमध्ये कुठली शॉर्ट घातली पाहिजे, कुठली चड्डू घातली पाहिजे ते एक्सप्लेन करत होत्या. तेव्हा ताई म्हणाल्या की हे बॉय शॉर्ट्स ह्याला म्हणतात, ॲक्च्युली त्याला सायकलिंग शॉर्ट म्हणतात ताई. तर ते तुम्ही जरा तुमचं अघात ज्ञानामध्ये थोडी भर घातलीत तर बरं होईल, पण ठीक आहे, बॉय शॉर्ट्स. तर बाळबळकर ताई म्हणतात की ह्या त्या शॉर्ट्स आहेत ज्या लक्ष्मी रोडला मिळतात. ह्या लक्ष्मी रोडला मिळतात ना, ह्या चड्डू. मी काय म्हणते ताई, तुम्ही पुण्यात राहता, पण तुमचं जे ऑडियन्स आहे ते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बघतं ना तुम्हाला. मग थोडं आपलं रीच वाढवा ना. थोडं इतकं असं संकुचित का, इतकं असं सीमित का लक्ष्मी रोडपर्यंतच. तुम्ही असं सांगायचं ना की जनरल आपलं जे मार्केट असतं किंवा तुमच्या इथला कुठलाही असा मार्केटसारखा लक्ष्मी रोडसारखा एरिया असेल तर तिथे तुम्हाला हे सहज मिळणाऱ्या ह्या शॉर्ट्स आहेत, असं तुम्ही बोलू शकला असतात. ह्या शॉर्ट्स लक्ष्मी रोडलाच मिळतात. म्हणजे काय, लोकांनी त्या झमुऱ्यासारखा तो म्हणतो ना की तुम्ही इथे पेट्रोल भरायला येऊ शकता, तसं म्हणजे मुंबईत राहणारा माणूस रत्नागिरीत पेट्रोल भरायला येणार, तसा मुंबईत राहणारा माणूस ही चड्डू घ्यायचं असेल तर त्याला लक्ष्मी रोडला यायला लागेल. तुमच्या दिलेल्या सल्ल्याप्रमाणे चाललं तर थोडी वकॅब्युलरी, थोडी शब्दसंपत्ती, थोडं सेंटेन्स फ्रेमिंग, थोडं ह्याच्याकडे लक्ष द्या ताई. थोडं वाढवा, ते एक्सपॅन्ड करा. जर तुमचं चॅनल ग्रो होतं आहे ना, तसं तुमची शब्दसंपत्ती पण थोडी ग्रो करा. हे असं 2-4 वर्ड तेच रिपीट फिरवून बोललं ना की हे असं होतं. ह्यांचे तर मंदभक्त नेक्स्ट लेवलचे आहेत की ह्या कॉमेंट्सच ठेवत नाहीत, नेगेटिव्ह कॉमेंट्स. ते काही माहिती नाही बुवा, कारण ह्यांच्यामध्ये कधीही तुम्ही यांच्या व्लॉगच्या खाली चेक करा, एकही नेगेटिव्ह कॉमेंट तुम्हाला दिसणार नाही. वेअरएज तुम्हाला इंस्टाग्रामवर थोडं वेगळं मत असणाऱ्या कॉमेंट्स तुम्हाला दिसतील. तर असंच एका मंद भक्ताने लिहिलं होतं की मी माझ्या 13 वर्षाच्या मुलीबरोबर बसून व्हिडिओ बघितला. इतका सुंदर व्हिडिओ, इतका स्वच्छ नितळ व्हिडिओ होता जो मला बघता आला आणि मला आणि माझ्या मुलीला चड्डूची माहिती मिळाली. आता आम्हाला ज्या सूट होतील किंवा आमच्या गरजेनुसार आम्ही चड्डू निवडून चड्डूची शॉपिंग करू शकतो. अरे बापरे, म्हणजे तुम्हीच तुमच्या मुलांची मनोवृत्ती अशी करून ठेवलेली आहे की निकर, इनरवेअर आणि पॅन्टीज असे शब्द हे चांगले नाहीत. हे चड्डू छान आहे त्यापेक्षा. म्हणजे जर तुम्ही कुठे शॉपिंग करायला गेला तर तुम्ही त्या शॉपकीपरला तुम्ही असं म्हणणार की आम्हाला चड्डू दाखवा, तर ते जास्त छान साऊंड करेल, जास्त सोफेस्टिकेटेड साऊंड करेल, नाही का. म्हणजे हे ह्यांचंच ऑडियन्स असं आहे, ह्यांचंच ऑडियन्स हे अशा कुत्सित मनोवृत्तीचं आहे की हे अशा म्हणजे या साध्या गोष्टींना विच इज व्हेरी नॉर्मल. आणि 13 वर्षाची मुलगी म्हणजे ह्या जमान्याची, आपण ज्याला म्हणतो जेन झी, त्याच्यासाठी हे वर्ड्स नथिंग असले पाहिजेत. त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काय आहे. जसं तुमची ताईच म्हणते की हे आपल्या जरुरीच्या गोष्टी आहेत, हे आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत, आणि हाच आपला दृष्टिकोन असला पाहिजे आपल्या निकरकडे बघण्याचा की ही आपली गरजेची गोष्ट आहे, ही आपल्याकडे असलीच पाहिजे. बास, इट्स दॅट सिम्पल. त्याला एवढं कॉम्प्लिकेट का करून ठेवलं आहे तुम्ही. तुमच्या ताईमुळे झालं आहे हे. फालतू असं काहीतरी उगाचच आपलं नॉलेज झाडायला येतात ना आणि फालतूचे एक्सप्लेनेशन देतात ना, त्याऐवजी त्यांनी स्पष्ट सांगावं की हे माझी गरजेची गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये लाजण्यासारखं काहीच नाही आहे. जर तू खरंच बोललं ना, बोल्डली त्या गारमेंट्सचा उच्चार कर ना, बोल्डली त्या गारमेंट्सला उद्देशून बोल ना. कशाला उगाचच आपणच हे करायचं, आपणच असं काहीतरी लोकांच्या डोक्यात घुसवायचं की हे असं असल्यामुळे मी हे असं केलेलं आहे, जे करण्याची गरजच नव्हती. मी अगेन अँड अगेन तेच सांगते आहे, करायची गरजच नव्हती. ह्याच्यामध्ये काहीही लाजण्यासारखं नाही आहे. हे ॲज इट इज आपण बोलू शकतो आणि हे ॲज इट इज तुम्ही बिंदास कुठेही जाऊन बोला. हाच खरा बोल्डनेस. काय राव तुम्ही चढवताय तिला की ताई किती कम्फर्टेबल शब्द तू शोधून दिला. गरजच नाही आहे त्या शब्दाची. उलट तुमच्या ताईने नको असलेले विचार तुमच्या डोक्यात घातले. तेच मंडळी, तुमचे बरेचसे मेसेज येत होते की चड्डू आलाय, तर चड्डूवरती बोल, म्हणून मी हा आज व्हिडिओ केला. आय होप तुम्हाला माझं म्हणणं थोड्याफार प्रमाणात का होईना
पटलं असेल आणि मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं असेल. आजचा विषय इथेच थांबूया. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन भागात, नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.